नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टीव्ही 6 मराठी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी 2 महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहे. पहिली बातमी म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर दुसरी मोठी धक्कादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे संभाजीनगरमधून. कारण की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळ-जवळ 74,000 ज्या लाडक्या बहिणींना ह्या पुन्हा एकदा अपात्र इथे करण्यात आलेला आहे. त्यांचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद करण्यात आलेला आहे. आता याच्या मागचं नेमकं कारण काय? त्यांचा लाभ का बंद करण्यात आलेला आहे? ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती बहिणी आता फक्त पात्र राहिले ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तत्पुरती आपल्याला नेमके मे महिन्याचा हप्ता जो आहे ना, हा पात्र बहिणींना नेमका मे आणि जून महिन्याचा हप्ता सोबत भेटेल की नेमका मे महिन्याचाच हप्ता आपल्याला ₹1500 भेटेल, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर 74,000 लाडक्या बहिणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये का अपात्र करण्यात आलेले आहेत, त्याचं सुद्धा कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा, सगळ्यात पहिले ₹3000 भेटणार की 1500? लाडकीच्या खात्यात किती येणार? राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात सरकारकडून ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता रखडलेला आहे. 18 जून रोजी निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात लाभ जमा होईल असे सांगण्यात येत आहे. बघा, सध्या राज्यामध्ये विधान परिषदेची जेव्हा निवडणूक आहे ना, याची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे जो आपला मे महिन्याचा हप्ता आहे ना, हा अडकलेला आहे. त्यानंतर जसे या निवडणुका संपेल, याचं मतदान संपेल, त्यानंतर 18 जून रोजी काहीतरी आपल्याला अपडेट नक्की येणार आहे. कारण की काल मंत्रिमंडळ बैठकीची इथे जी ही झालेली आहे, बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा इथे कुठल्याही प्रकार लाडकी बहीण योजनेमध्ये बद्दल इथे कुठल्याही प्रकारचा निर्णय इथे घेण्यात आलेला नाही असं वाटतंय. परंतु आता लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र मिळतील का? की फक्त ₹1500 लाभ जमा होणार? हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. बघा, ₹3000 एकत्र मिळणार कारण समोर आलेले आहे. आता नेमकं याचं मागचं कारण काय? ₹3000 आपल्या सोबत कसे भेटू शकते? ते आता आपण बघणार आहोत. बघा, ₹3000 एकत्र मिळणार का? कारण आले समोर. आचारसंहितेमुळे 18 जून पर्यंत राज्य सरकारला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जून महिन्याच्या शेवटाला वटपौर्णिमा या सण आहे. या सणाचे औचित्य साधून राज्य सरकारला लाडक्या बहिणींना ₹3000 गिफ्ट देऊ शकते. सरकारकडून यावर विचार करण्यात येत असल्याचे सांगले जात आहे. बघा, आपल्याला माहितीच आहे की मे महिना जो आहे ना, हा मे महिन्याचा हप्ता ऑलरेडी इथे लेट झालेला आहे. त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे. त्यामुळे आता असं होऊ शकतं की जी वटपौर्णिमा येणार आहे, या वटपौर्णिमेच्या सणाचं औचित्य साधून आपल्याला ₹3000 इथे भेटू शकतात. कारण की आपण मागे सुद्धा इथे बघितलेलं आहे की खूप सारे जे हप्ते आहे ना, हे हप्ते आपल्याला ₹3,000 इथे सोबत देण्यात आले. जसे की रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, या निमित्तानं आपल्याला ₹3,000 इथे सोबत इथे भेटलेले आहे. त्यानंतर आपल्याला मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे ना, हा सुद्धा इथे भेटलेला आहे सोबत. कारण की आता याचं जर म्हणाल तर हा जो हप्ता आहे ना, हा दोन्ही हप्ते लेट झालेले होते. त्यामुळे आपल्याला दोन्ही हप्ते सोबत भेटलेले आहे. परंतु सोबत न भेटता म्हणजे कसे भेटलेले, आधी ₹1500 भेटलेले, त्यानंतर एप्रिल महिन्याचे ₹1500 भेटलेले आहे. 2-3 दिवसाचा गॅपमध्ये आपल्याला हे जे पैसे आहे ना, हे ते भेटलेले आहे. परंतु आता वटपौर्णिमेनिमित्त आपल्याला 2 महिन्याचे सोबत ₹3000 एकत्र इथे भेटू शकतात. सरकार सुद्धा यावर विचार करत असल्याचं इथे समजते. आता त्यानंतर वळूया महत्त्वाच्या विषयाकडे. ते म्हणजे लाडक्या बहिणींचा संभाजीनगरमध्ये 74,000 लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे ना, हा बंद करण्यात का आलेला आहे? आता नेमकं किती महिला तिथे पात्र ठरलेल्या आहेत, ते त्या आपण बघणार आहोत. बघा, अपात्रतेमागील काही प्रमुख कारणे मी तुम्हाला इथे सांगतो. यामधले पहिलं कारण म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. बघा, मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलेलं की ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर असेल, त्यांचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद करण्यात येणार आहे. जर तुम्ही मागच्या याच्यामध्ये सुटलेला असाल, परंतु आता यामध्ये जर तुम्ही सुटलेला नाही, तर तुमचा 100% जो लाभ आहे ना, तो इथे बंद होणार आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर आहे का, ते एकदा तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत असणे, हे सुद्धा महत्त्वाचं कारण इथे मांडलेलं जातं. जर तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल, तर तुम्ही इथे अपात्र 100% होणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की आमच्या कुटुंबामध्ये 6 व्यक्ती आहे. 6 व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असेल, त्यानंतर त्यांचे पुत्र असेल किंवा त्यांचे पोरं असेल, तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जर तुमचे वडील इथे सरकारी नोकरीत असेल, तर तुमचा लाभ इथे बंद होणार आहे. त्यानंतर तुमचे वडील जर सरकारी नोकरीत असेल, तर तुमचा लाभ बंद होईल. त्यानंतर तुमचे पती जर सरकारी नोकरीत असेल, तर तुमचा लाभ जो आहे ना, तो इथे 100% इथे बंद होणार आहे. त्यानंतर आयकरदाते असणे, हे सुद्धा इथे महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर 4 चाकी वाहने
याची नोंद जर असेल तर तुम्हाला इथे ₹1500 लाभ जो आहे ना तो इथे बंद होऊ शकतो. त्यानंतर इतर शासकीय योजनांतील माहितीची विसंगत. बघा जर तुम्ही यामध्ये जर संजय गांधी निराधार योजना असेल, आणखीन जर कोणत्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुम्हाला इथे अपात्र तुम्ही होऊ शकता. त्यानंतर ई-के-वाय-सी दरम्यान आढळलेली त्रुटी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण इथे मांडलेलं जातं. कारण की तुम्ही ई-के-वाय-सी करताना जर काही त्रुटी केलेल्या असेल, जसं की तुमच्या नावामध्ये जर तुम्ही चूक केलेली असेल, तुमचं नाव तुम्ही दिलेलं एक, त्यानंतर तुमच्या अकाउंटला जोडलेलं एक जर असं मिसमॅच असेल, तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद होऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा एकदा तपासून घेणे इथे गरजेचं आहे. त्यानंतर अर्धा महिने सुरू होती पडताळणी. बघा, इथे 8 ते 10 महिन्यापासून पडताळणी सुरू होती आणि त्या पडताळणीमध्ये जर त्यांना आढळलं, तर ते तुम्हाला अपात्र इथे करू शकतात. त्यामुळे आपली सर्व जी माहिती आपण ई-के-वाय-सी करताना व्यवस्थित भरलेली आहे का? हे सुद्धा तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद होईल का नाही हे तुम्हाला तुमचं इथे कळून जाणार आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे मी तुम्हाला 5 ते 6 कारणं इथे सांगितलेली आहे. यामुळे संभाजीनगरमधील ज्या महिला आहे ना, ते इथे अपात्र झालेल्या आहेत. त्यानंतर पुरुष लाभार्थ्यांचाही शोध घेतला जाणार आहे. पडताळणी पूर्ण होईपर्यंत अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता. काही अपात्र लाभार्थ्यांनी 15 ते 20 महिने अनुदान घेतल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांकडून मिळालेल्या अनुदानाची वसुली करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांचाही शोध घेतला जात असून त्यांच्याकडून रकमेची वसुली होण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर आता या योजनेची जी निकष आहे ना, हे अधिक कडक इथे करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.